मित्रांनो, तुम्ही जगातील अनेक मोठ्या गुरुदक्षिणांबद्दल ऐकलं असेल, जिथे शिष्यांनी सोनं, नाणं किंवा राज्य गुरूंच्या चरणी अर्पण केलं. पण तुम्ही कधी अशा गुरुदक्षिणेबद्दल ऐकलं आहे का, जिथे एका शिष्याने आपल्या गुरुच्या एका शब्दासाठी स्वतःच्या हाताचा अंगठा सूर्याने कापून रक्ताळलेल्या अवस्थेत गुरूंच्या चरणावर ठेवला? एक अशी थरारक आणि थक्क करणारी गोष्ट, जी ऐकून आजही लोकांच्या काळजाचा थरकाप उडतो. द्रोणाचार्यांनी असं काय पाहिलं की त्यांनी एका निष्पाप आणि निष्कलंक शिष्याकडून त्याचं संपूर्ण आयुष्यच हिरावून घेतलं? जाणून घेण्यासाठी हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. गोष्ट आहे द्रोणाचार्याच्या काळातली. द्रोणाचार्य हे केवळ कुरुवंशाच्या म्हणजेच कौरव आणि पांडवाचे अधिकृत गुरु होते. त्यांनी अर्जुनाला वचन दिले होते की या पृथ्वीवर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी दुसरा कोणीही होणार नाही. अर्जुन त्यांचा सर्वात लाडका शिष्य होता. पण हस्तिनापूरच्या सीमेला लागून असलेल्या एका जंगलात एकलव्य नावाचा निषाद मुलगा राहत होता. त्याला धनुर्विद्येची अफाट आवड होती. तो द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मला तुमचं शिष्य बनवतो का? पण राजघराण्याच्या नियमांमुळे आणि अर्जुनाला दिलेल्या वचनामुळे द्रोणाचार्यांनी एकलव्याला कठोर शब्दात नकार दिला. एकलव्य निराश झाला, पण त्याची जिद्द काही तुटली नाही. त्याने जंगलात जाऊन द्रोणाचार्याची एक मातीची हुबेहूब मूर्ती तयार केली. त्या मूर्तीलाच आपला गुरु मानून रोज सकाळी तिच्या चरणांना स्पर्श करून तो जंगलात अहोरात्र धनुर्विद्येचा सराव करू लागला. जंगलात वारा सुटलेला असो, पाऊस असो की कडक ऊन, एकलव्याची नजर फक्त आणि फक्त त्याच्या लक्ष्यावर असायची. वर्षे सरत गेली आणि एक दिवस असा चमत्कार घडला, ज्याने हस्तिनापूरच्या महान गुरु द्रोणाचार्याचे पाय जमिनीवरून सरकले. एकदा द्रोणाचार्य सर्व राजपुत्रांना घेऊन त्याच जंगलात शिकारीसाठी आले होते. त्यांच्यासोबत एक शिकारी कुत्रा होता. चालता चालता तो कुत्रा एकलव्याच्या आश्रमाजवळ पोहोचला. तिथे एकलव्य डोळे बंद करून ध्यान लावून धनुर्विद्येचा सराव करत होता. कुत्र्याने एकलव्याला पाहिले आणि तो जोरात जोरात भुंकायला लागला. एकलव्याच्या एकाग्रतेचा भंग झाला होता. त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. एकलव्याने डोळे उघडले. एकामागून एक 7 बाण धनुष्यावर चढवले आणि हवेच्या वेगाने ते बाण सोडले. ते बाण कुत्र्याच्या तोंडात अशा पद्धतीने जाऊन घुसले की कुत्र्याला एक थेंबही रक्त आलं नाही. त्याला कोणतीही जखम झाली नाही, पण त्याचं भुंकणं पूर्णपणे बंद झालं. बाणांनी कुत्र्याचं तोंड हुबेहूब शिवून टाकलं होतं. तो कुत्रा जेव्हा धावत भुंकत द्रोणाचार्याकडे परत आला, तेव्हा अर्जुन आणि द्रोणाचार्यांनी त्यांचे तोंड पाहिले. द्रोणाचार्य स्तब्ध झाले. अशी विद्या, शब्दवेधी बाण चालवण्याची ही कला कोणामध्ये आहे, जिथे प्राण्याला इजा न करता त्याचं तोंड बंद केलं जातं? ही विद्या तर फक्त द्रोणाचार्यांनाच माहीत होती. अर्जुनाचा चेहरा पांढरा पडला. तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर म्हणालात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. मग हा चमत्कार कोणी केला? द्रोणाचार्य त्या महान धनुर्धाराच्या शोधात जंगलात पुढे गेले. तिथे त्यांना एक तरुण मुलगा हातात धनुष्य घेऊन मातीच्या मूर्तीसमोर सराव करताना दिसला. द्रोणाचार्यांनी विचारले, युवका, हे कुत्र्याचं तोंड तू शिवलंस? कोणी शिकवली तुला ही विद्या? कोण आहे तुझे गुरु? तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून एकलव्य होता. त्याने अत्यंत नम्रतेने द्रोणाचार्याच्या पायावर लोटांगण घातले आणि म्हणाला, गुरुदेव, माझे गुरु दुसरे तिसरे कोणी नसून तुम्हीच आहात. त्याने द्रोणाचार्याची ती मातीची मूर्ती दाखवली. द्रोणाचार्यासमोर एक भयंकर धर्मसंकट उभे राहिले. जर हा मुलगा असाच धनुर्विद्या शिकत राहिला तर हा अर्जुनालाही हरवून जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल आणि माझं वचन खोटं ठरेल. क्षत्रियांचं साम्राज्य धोक्यात येईल.
द्रोणाचार्यांनी आपल्या मनावर दगड ठेवला आणि निष्ठुर गुरुच्या आवाजात ते म्हणाले, एकलव्या, जर तू मला माझा गुरु मानतोस तर मला माझी गुरुदक्षिणा हवी आहे. एकलव्याचा चेहरा आनंदाने फुलला. तो म्हणाला, गुरुदेव मागा. या एकलव्याकडे जे काही आहे ते सर्व तुमचंच तर आहे. माझं आयुष्यही तुमच्या चरणी आहे. द्रोणाचार्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून हवा आहे. हे ऐकताच निसर्ग शांत झाला. विजा कडकडल्या. उजव्या हाताचा अंगठा जाणे धनुर्धराचं आयुष्य संपणे. उजव्या हाताचा अंगठा जाणे म्हणजे एका धनुर्धराचं आयुष्य संपणे. अंगठ्याशिवाय तो कधीही धनुष्याची दोरी ओढू शकत नव्हता. अर्जुनालाही धक्का बसला, पण एकलव्याच्या चेहऱ्यावर एका सेकंदासाठीही दुःख आले नाही. त्याने हसत मुखाने आपल्या कमरेचा तीक्ष्ण सुरा काढला आणि एका झटक्यात स्वतःचा उजवा अंगठा कापून टाकला. रक्ताने माखलेला थरथरणारा तो अंगठा एकलव्याने द्रोणाचार्याच्या पायावर ठेवला. जंगलातील माती एकलव्याच्या रक्ताने लाल झाली होती. मित्रांनो, एकलव्याने आपला अंगठा दिला, स्वतःचं करिअर, स्वतःचं भविष्य संपवलं, पण आपल्या गुरुचं वचन जिवंत ठेवलं. द्रोणाचार्यांनी त्याला शाप दिला नव्हता, पण घेतलेली गुरुदक्षिणा कोणत्याही शापापेक्षा कमी नव्हती. द्रोणाचार्याच्या डोळ्यातही अश्रू होते. त्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला, जोपर्यंत ही पृथ्वी राहील तोपर्यंत गुरुभक्तीसाठी तुझं नाव माझ्याही आधी घेतलं जाईल. पुढे महाभारताच्या युद्धात एकलव्याने अंगठ्याशिवाय फक्त 2 बोटांनी धनुष्य चालवणारी एक नवीन कला शोधून काढली. पण तो अर्जुनाचा सामना करू नाही शकला. मित्रांनो, द्रोणाचार्यांनी घेतलेली ही गुरुदक्षिणा योग्य होती का? की अर्जुनाला श्रेष्ठ बनवण्यासाठी एका गरीब मुलावर झालेला हा अन्याय होता? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.